काल आपण केला हिरो सेक्शन, आज बघू त्याच्यानंतरचा एक सेक्शन आहे सर्व्हिसेस म्हणून. ओके, त्यामध्ये कार्ड्स आहेत, एका रो मध्ये 4 कार्ड्स येतील आणि आयकॉन आहेत. आपण आयकॉनच्या ऐवजी सध्याला इमेजेसचा यूज करू. ओके, हो. फर्स्ट काय घ्यावं लागेल मला? सेक्शन. त्याला क्लास देऊ, आपण क्लास पण देऊ त्याला एक. सर्व्हिसेसचा आहे ना तो? हो. येस, VI. त्यानंतर आहे कंटेनर. ओके, कंटेनर मध्ये रो घ्यावा लागेल. ओके, डॉट रो. नेक्स्ट काय, कॉल 12 घ्यावा लागेल ना, डायरेक्ट टेबल घेऊन टाकू आपण आणि त्याला सेंटर टेक्स्ट आला सेंटर करून टाकू. हा एक हेडिंग आहे ना आपला सर्व्हिसेस नाव, तो ऍड करायचा मला. ओके, कॉल 12. ओके, सर्व्हिस हेडिंग साठी आपल्याला एक देऊ मध्ये तो H2 किंवा H1 रॅप करून टाकू. ओके, झालं वाटतं, डॉट द्यायला पाहिजे होता. तेच का होत नाहीये. आवाज येत नाही का? हॅलो, हो सर, आता येईल. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे प्रॉब्लेम होत असेल तो मे बी. ओके, आपण सर्व्हिस H1 मध्ये रॅप सर्व्हिसेस. ओके, सर टेबलला ड्यू झालाय. सेक्शन याला लाईन नंबर 28 ला. ड्यू झालाय का? ठीक आहे, आपण विथ लाईव्ह सर्वर. ओके, इथे सर्व्हिसेस आले. ओके, आपण हा आधी बनवून घेऊ. याची पॅडिंग मेजर करा बरं, केली का कोणी? ठीक आहे, कुणाला माहिती नाही का? बोलत नाहीत पॅडिंग वगैरे कसं मेजर करायचं, सांगू का ते अजून एकदा? टॉप न 105 सर. नाही, बाकीचे मेंबर म्हणते, ज्यांना माहिती नसलं तर आताच सांगा, नाही तर गपचूप बसू नका. ओके, टॉप न 110 आणि तरी बॉटम मी 90. सांगतो, तरी मी सांगून देतो इथे.
तर आपला हा एक सेक्शन आहे व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामध्ये कार्ड्स आहे आणि इथे एक हेडिंग आहे बघा. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एकदा करतो, काही जण बोलत पण नाही त्यांच्यासाठी करतो मी आता हे. ओके, आता पॅडिंग देतोय आपण. ज्यावेळेस सेक्शन चालू करतो आपण, इथे जो काही स्पेस आहे तो पॅडिंग मध्ये टाकायचा आणि इथे जे काही स्पेस आहे तो पॅडिंग मध्ये टाकायचा. ओके, तर आपण इथं 109 पर्यंत आली. तुमची किती आली हो मेजर केली त्या क्षणी? हो सर तेवढी चालली 109 आणि खाली 80 आली. 109. ओके, 80. इथे वेगळा सेक्शन इथनं स्टार्ट होतोय, ग्रे कलरचा आहे, तिथं 80 टाकू. ओके, सेक्शन कळत नाही सर. हा ते ग्रे कलरचा आहे, तर थोडस बघावं लागेल नीट. पॅडिंग टॉप टाकू 110. ओके, राऊंड फिगर मध्ये घेतली आणि लेफ्ट राईट 0, बॉटम 80. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आला आता तो. येऊन जाईल आता आपलं नेक्स्ट. जसं जसं आपण कार्ड्स वगैरे ऍड करत जाऊ सर्व गोष्टी ऍड होत जातील तिथे. ओके, तर H1 ची मला हे सांगा बरं, CSS त्याच्या आधी आपल्याला काय एक कॉल ठेवले तर डिफाईन करून घ्यावं लागेल. ओके, बरोबर आहे. हो, कसं टाकणार, काही गरज आहे का इथं कॅल्क्युलेशनची? नाही सर, विड्थ 100%. H1 चा सांगा मला. इथे H1 घेतला का H2 घेतला का? H2 आहे. H1 आहे. फॉन्ट साइज 39 पिक्सल, बोल्ड 39 pixel. 39. हे फॉन्ट साइज 39 पिक्सल, 39 फॉन्ट वेट बोल्ड, फॉन्ट वेट बोल्ड. ओके, आणि कलर 393636 36. 3939 393636 36 आहे का? हो. आणि 36. ओके, अजून काय हो ह्याच्यात? काहीच नाही ना. आणि मार्जिन बॉटम मेजर केली का? कारण आता आपल्याला या हेडिंगच्या खाली जो स्पेस आहे तो पण टाकून द्यायचा आहे. 80 पिक्सल. ओके, 80 लगेच टाकून देते. ओके, मार्जिन बॉटम 80 पिक्सल. आणि मला तो सेंटरला घ्यायचा आहे, तर आपल्याकडे ते हेल्पर मध्ये आहे, आपण बनवून ठेवलेले आहे बघा. ओके, टेक्स्ट करण्याचा. तो हेल्पर क्लास इथं ऍड करून दिला. तो H1 ऑटोमॅटिकली सेंटरला गेला इथे. ओके, हो. नेक्स्ट काय होता त्याचा अप्पर केस वगैरे काय आहे का चेक केलं का तुम्ही? Text transform uppercase आहे. सांगितलं नाही कोणी, मी बघितल्यावर सांगते. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म केस. ठीक आहे, आता आपल्याला बनवायचं आहे हा रो, तर इथे संपला. ठीक आहे, डॉट अजून एक रो घ्यावा लागेल. तर चेक करू आपण तिथे. आता कार्डची हाईट विड्थ मेजर करावं. किती आले हो? मेजर करा तुम्ही पण. Height 300. हाईट 300 आहे. ओके, आणि विड्थ 250 घेऊन टाकू. 250. 250. तर मला कशात टाकावं लागतील, किती मध्ये करावं लागतील त्याचे डिवायडेशन? कसं 3 मध्ये करावं लागतं. 3 मध्ये सर. तर 3 मध्ये त्यावेळेस केलं. हा त्याचा ग्रेड आपला कम्प्लीट होऊन सर जाईल. 3 मध्ये जर केलं ना तर मध्ये गॅपच देणार सर.
हा ते आता आपण दिले ना आधी सुरुवातीला आपण ऍट्रिब्यूट सिलेक्टर टाकलाय असा ड्यू ज्यामध्ये क्लास अप एरो इज इक्वल टू आपण टाकलाय कॉल आणि त्याला आपण फ्लोट लेफ्ट आणि पॅडिंग दिली आहे किती 15 पिक्सल. 15 सर? ते ऑटोमॅटिक घेऊन टाकेल. ओके तर मला काय करावं लागेल इथं डॉट कॉल 3. 3. तर आपण त्याला सर्व्हिसेस कार्ड नावाने टाकू. त्याच्यामध्ये जे काही इमेज जो आयकॉन आहे तो आयकॉन आणि सब हेडिंग आणि इन्फॉर्मेशन जे काही आहे ते आपण इथे ऍड करणार आहे. ओके त्याच्या आधी आपण इथे जाऊ आणि ही जी गर्लची इमेज आहे ती आपण डाउनलोड करू. ओके इथं तुम्ही 2 प्रकारे करायचे टास्क. हॅलो आवाज येतोय? हा सांग. फॉन्ट समोरती जायचं जिथे काही जे काही डमी इमेज भेटतील तुम्हाला गर्ल्सच्या त्या घ्यायच्या आणि हँडची जे काही भेटली टॅबची मोबाईलची युजरची डेली अपडेटची तिथले आवाज आयकॉन क्लिअर नाही गेले तुमचा. बाकीच्याला येतोय सर Yes, येते. sir. येतोय सर. राहुल तुझा प्रॉब्लेम आहे तिकडे तुझ्या साईडला. ओके चेक ॲट युअर एंड. तर फॉन्ट ऑफ मध्ये जाऊन तुम्हाला काय ते सांगत होतो ना मी. तर तिथं जाऊन तुम्ही ते आयकॉन घ्यायचे डमी आणि त्याला जो काही कलर आहे तो कलर अप्लाय करायचा. जी काय हाईट विड्थ आहे ती किंवा फॉन्ट साईज बघा हाईट विड्थने ऍडजस्ट करून आणि तो अप्लाय करा तिथे. ओके मी इथं इमेजचा उपयोग करून करतोय. ओके आला का लक्षात टास्क काय सांगतोय मी? हो सर. येस सर. डमी इमेज करा वापरायची. बर का करा बर का हे मेन महत्वाचं आहे. मशीन टेस्ट मध्ये खूप महत्वाचं आहे. मी सांगतोय इकडून ऐकून इकडून सोडून देऊ नका. मी इथे इमेज वापरतोय तुम्ही तिथं फॉन्ट असमचे आयकॉन यूज करून डमी घ्या 2-3 कोणतीही घ्या पण ते करा. ओके आणि मी ट्रिम केलं ती इथं भेटून गेली आपल्याला. ओके ही कोणती घ्यावं लागेल इमेज मला? PNG. पीएनजी घ्यावं लागेल. ओके बरोबर फोल्डर मध्ये आपण ओके तर आपण इथे गर्ल्स अँड गर्ल्स 30 टाकू नावाचं. ओके केअर डॉट पीएनजी सेव. तर आपण ती टाकू इथं आलेली असेल तर चेक करू आली. कोणता टॅग घ्यावा लागेल मला इथे? सेल्फ क्लोजिंग टॅग कोणता आहे? इमेज. IMG. हा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. ओके क्वेश्चन जरी याला सेल्फ क्लोजिंग टॅग कोणते कोणते ते सांगता यायला पाहिजेत. कोणते कोणते ऍटलीस्ट 2 तर सांगा. एक तर झाला अजून एखादी कोणतं सांगू? लिंक अजून एखादी? ठीक आहे आपण सध्याला 2च बघितले आहेत लिंक आणि इमेज. ओके हा ठीक आहे. हा तो पण एक सेल्फ क्लोजिंग मध्येच पकडू शकता. ओके बरोबर आहे. अजून HR हा ती हॉरिझॉन्टल लाईन ब्रेक. ओके जसं जसं येतील आपण तसं चेक करू अजून. ओके
सध्याला तो 2 आहे. इनपुट. इनपुट आहे. फॉर्म तुम्हाला झाले, हा फॉर्म झाले वाटतं ना सर्वांना, फॉर्म झाले ना. हो झालाय सर. हा मग इथे ते पण इनपुट येतं. ओके, इनपुट पण असेल क्लोजिंग आहे. सेट मध्ये ओके, ओके. नेक्स्ट काय होती तर सब हेडिंग आहे बघा, ती आपण टाकू. खूपच स्मॉल आहे ती, 5 मध्ये घेतलं तरी चालेल. ओके, स्मॉल आहे खूप. इथे टेक्स्ट जी काही आहे ते आपण अजून एकदा सांगतो. इथं टी टूल सिलेक्ट करायचा, हॉरिझॉन्टल टाइप टूल टी आहे बघा इथं फोटोशॉप मध्ये. त्या गेल्यानंतर इथं तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला इथं सिलेक्ट करता येतो फॉन्ट, आणि फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला त्याची फॉन्ट साईज, इथं फॉन्ट वेट आणि फॉन्ट फॅमिली दिसते. ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्षात घ्या इकडे. ओके, तर इथनं चेक करतोय आपण. सर्वांना माहित होतं ना हे, काही अशी मेंबर आहेत त्यांना हे पण माहिती नाही आय थिंक माझ्या. येस सर. ज्यावेळेस आपण इथं टी टूल सिलेक्ट करतो आणि इथं डबल क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला सिलेक्ट करतो, इथं फॉन्ट साईज, फॉन्ट वेट रेग्युलर आहे, तर बोल्ड इटॅलिक जे काही आहे तो येईल, आणि इथे फॉन्ट फॅमिली असते. ओके, पण इथे फॉन्ट फॅमिली आपल्याकडे त्या लोकलला जे आहे ती असेल, म्हणजे जे PhD मध्ये आहे आणि ती लोकललाच असेल तर ती दाखवेल, अदरवाईज तो चेंज करून घेतो स्वतः. तर बेस्ट वे आहे फॉन्ट फॅमिली चेक करायचं आहे तर फोटोपियामध्ये जाऊन चेक करायचं. अदर दोन गोष्टी इथंच चेक करायच्या, आणि फॉन्ट फॅमिली आपण शेवटीच घेणार आहे, त्यामुळे इथं चेक बघायची गरज नाही. सध्याला फोटोशॉप मध्ये बघितलं तरी चालेल. ओके, मी काय लिहिलं होतं तिथं, फ्री ट्रायल ना. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता आपल्याला बघायचं आहे कार्ड तयार करायचं आहे. मग त्यामध्ये जे काही आपण इमेज, हेडिंग, सब हेडिंग, आणि इन्फॉर्मेशन टाकली त्याची CSS करू. इथं कार्ड तयार करून आपले कार्ड सर्व सर्व्हिस कार्ड मी घेतलेला आपण. ओके, ही तर नेक्स्ट आहे विड्थ मेजर केली होती आपण, किती केली होती हो? 250. हाईट 300. आणि सध्याला बॉर्डर घेऊ आपण. बॉर्डर आहे बघा तिथे थोडीशी, Yes, sir. थोडीशी बॉर्डर असल्यासारखं ती आपण देऊ. 300. ते तुम्हाला बॉर्डरचा कलर कळणारच नाही तसा, तर मी सांगतो ती कोणती असू शकते. CC वगैरे असेल, CCC किंवा DDD असू शकते. ओके, ते आपल्याला ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, आणि त्याला बॉक्स शॉट वगैरे बघू आपण. बॉर्डर देऊन तर चेक करू आधी कसं आहे. बॉर्डर पण देऊ त्याला 1 पिक्सेलची सॉलिड, DD देऊन चेक करू. ओके,
इथपर्यंत आलो आपण. कार्ड पण बनवलं आपण. आता काय रेडियस आहे थोडीशी बघा, थोडीशी टॉप कॉर्नरला दिसते. हो. ते आपण टाकू अंदाजे. जेव्हा आता आपण गेल्या वेळेस एक बनवली होती, त्या बटनला बॉर्डर रेडियस दिली होती, अप्रॉक्सिमेट दिली होती 5 पिक्सल, तीच देऊ आपण. ओके. त्यानंतर आहे इथं काय देणार आहोत तुम्ही? पॅडिंगच देणार ना. टॉप पॅडिंग किती मेजर केली का? 55 पिक्सेलची. 55 आहे. ओके. पण त्याच्या आधी आपल्याला हे सर्व गोष्टी काय पाहिजे? सेंटर पाहिजे. सेंटर. तर आपण इथं आपला हेल्पर क्लास यूज करू शकतो ना. ओके. पण आपल्याला माहिती नाही रिस्पॉन्सिव्ह मध्ये हा सर्व गोष्टी सेंटरला आहेत का इकडल्या साईडला आहेत ते माहिती नाहीत आपल्याला. तर दरवेळेस शक्यतो टॉपला जिथं आहे तिथंच हेल्पर क्लास यूज करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रत्येक ठिकाणी करायचं नाही, ते आपण बघू नंतर काय म्हणतोय ते. असं झालं ते हेल्पर यूज करून टाकू. ओके. सेंटरला आलं आणि आपण त्याला पॅडिंग मेजर केली होती 55. ठीक आहे. इथपर्यंत आलं. इथे एक ह्या दोन कार मध्ये थोडस डिफरन्स दिसतोय बघा. काही कळतंय का डिफरन्स तुम्हाला? हॅलो. हेडिंग ची साईज कमी आहे. इथं जास्त आहे, इथं कमी आहे. हो सर. Yes, sir. तर हे ओव्हर केल्यावर ती आहे ह्याची फॉन्ट साईज आणि नॉर्मल अशी आहे. तर आपण आधी नॉर्मल देऊ. तर ह्याच्या खाली किती आहे मेजर करा. मार्जिन मेजर केली का? ते 30 आहे सर. 30. 40 दाखवते. 40 आहे सर. तुम्ही तिकडून बैठला इकडं. हा, जे छोटे ते कधी बघा. 35. ठीक आहे. राऊंड फाइगर आपण 35 देऊन टाकू इथे. हे 30. तर आपल्याला कशाला द्यायचे होते? सर्व्हिसेस कार्ड्स मधल्या इमेजला मार्जिन बॉटम 25 पिक्सल. ओके. त्यानंतर काय आहे आपल्याकडे? सब हेडिंग आहे बघा. H5 फॉन्ट साइज काय त्याचा? 11 पिक्सेल. 11. आणि त्या पॅराग्राफ साइज सेम असू शकते आय थिंक. चेक करावं. नाही सर 16 दिवस. 16 पिक्सल आहे सर. पिक्सेल आहे या सर. दोन्हीचा चेक करा म्हणते. या दोन्हीचा ठीक आहे. तर 16 आहे. ओके. नाही हो, 11 दिले बघा. 11 आहे. सिलेक्ट केल्यानंतर 11 दाखवते. 11च आहे सर. दोन्हीचे 11च आहे, कारण बघूनच कळते इथं. दोन्हीचं पण ह्याच्यावर. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथे दिसते 16. ओके. तर आपण याचं फॉन्ट वेट बोल्ड वगैरे चेक करा बरं. सेमच असू शकते. रेग्युलर आहे. ओके. तर याची कॉमन CSS लिहू शकतो ना आपण. आणि कलर चेक करू शकता. कोणी कलर कसं चेक करायचा हो? इथं पण सांगून देतो अजून. इथं कलर पिकरचा एक आहे बघा. कलर पिकर. ओके. ज्यांना माहिती त्यांनी लक्ष इकडं लक्ष द्या.
इथं आय ड्रॉपर टूल म्हणून आहे, कलर पिकर आहे तो. ओके, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही कलर तुम्हाला चेक करायचा त्याच्यावरती क्लिक करायचं. इथं फर्स्ट एक पॉपअप विंडो आहे बघा, इथं लेफ्ट साइडला बॉटमला दिसते. हा सर. हा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो कोड भेटून जाईल कलरचा. ओके, आपण येऊ इथे, सिमिलर आहेत दोन्ही, कॉमा टाकला आणि पॅरेग्राफला. ओके, कॉमन CSS लिहून देऊ आपण इथे सर्व. तर फॉन्ट साइज आहे 11. ओके, फॉन्ट वेट आहे रेग्युलर, कलर आहे आपण आता तो फाईन केलाय 4A 4C 4C. 4A 4C 4C. ओके, नेक्स्ट काय हो, तसं ओव्हरवरती आपल्याला तो काय करायचा आहे, फॉन्ट साइज थोडासा वेगळा दाखवायचा आहे तर, बरोबर आहे ना. हो. तर आपण एक चेक करू आपण तिथे एक, ओव्हरवरती हा फॉन्ट साइज आपल्याला थोडासा, तर आपण त्याला एक चेक करून बघू. त्याच्या आधी इथं मार्जिन द्या बरं, मार्जिनचं काय मेजर करा बरं फर्स्ट. मार्जिनचे जे ठीक आहे, आपण आधी ओव्हर चेक करू. ठीक आहे, मार्जिन सांगा बरं बघू. 55. 55 आहे ना. मार्जिन बॉटम 55. ओके, याची गरज नाही, आपण बघू चेक करू. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता मला काय पाहिजे, ज्यावेळेस मी त्या कार्ड्सवर ओव्हर करणार आहे. ओके, 5 म्हणजे सब हेडिंग वर नाही, ज्यावेळेस मी कार्ड वरती ओव्हर करणार आहे. ओके, त्यावेळेस मला काय करायचं, फॉन्ट साइज किती दाखवायचे फाईलची, 16 फॉन्ट साइज मला 16 दाखवायचे. पण इथे डिस्टर्ब होईल स्ट्रक्चर का, तर त्याला स्पेस आपण हे होऊन गेला. ज्यावेळेस आपलं काल बटन बॉर्डर वाढवल्यावर कसं डिस्टर्ब होतं, तो वरी दिलं नसल्यामुळं तसाच प्रकार इथे होईल. आता आपण चेक करू, होते स्ट्रक्चर डिस्टर्ब. तर ह्याच्यासाठी आपण इथे काय करू, मार्जिन बॉटमच्या ऐवजी याला एक स्पेसिफिक हाईट देऊन टाकू, जी काही वरती आपण आता मेजर केली. ओके, हाईट देऊ 50 देऊ, कमीच देऊ थोडीशी. आता आहे का ओके, तर त्याच्या जेवढी हाईट दिली त्याच्यामध्येच तो कमी जास्त होते. ओके, मी कार्ड वरती आणलं तरी तो फॉन्ट साइज चेंज करतोय बघा, कार्ड वरती ओव्हर केल्यावरती. ओके, इथं तर कळालं ना इथं काय केलं का, इथं सगळं जम्बलिंग झालं, सांगा आताच रिपीट करतो. शेवटचा कळला नाही सर. हा ना, हो, त्याच्यावरचा. तर आधी आपली नॉर्मल फॉन्ट साइज किती आहे सब हेडिंगची H5 ची, 11 पिक्सल. ओके, आणि त्याला मार्जिन बॉटम होती त्याच्या खाली काय तर 55 पिक्सल काय तर मेजर केली तुम्ही. ओके, तर त्याला आपण लाईन हाईट दिली, म्हणजे हाईट देऊन टाकली आपण, त्याला एक स्पेसिफिक हाईट दिली, त्या H5 ला एक हाईट देऊन टाकली आपण. ओके,
इथे त्याला हाईट देऊन टाकली. दिसते 50 असं. आणि विड्थ तुझी पूर्ण घेते तो. ओके, म्हणजे तो त्याचा फॉन्ट साईज इन्क्रीज जरी झाला तर तो त्याच्या स्पेसमध्ये राहील, दुसऱ्या स्ट्रक्चरला डिस्टर्ब नाही करणार. त्यासाठी आपण हाईट दिली तिथं. ओके, हे भरपूर वे प्रकारे करता येईल, पण सर्वात इझी वे सांगितलं तुम्हाला. ओके, तर मला काय पाहिजे हो, ज्यावेळेस मी ह्या कार्डवरती ओव्हर करेल, ओके, कार्डवरती ओव्हर करेल तर त्याचा फॉन्ट साईज थोडा मला किती दाखवायचा आहे, 16 पिक्सल दाखवायचा आहे. तर मी इथं तेच केलं. सर्व्हिसेस कार्डवरती ज्यावेळेस ओव्हर केलं त्यावेळेस मी काय म्हणलो, H5 ला फॉन्ट साईज काय केली, 16 पिक्सल. 16 पिक्सल केली. ओके, हो. आणि तो एकदम क्विक मोशन मध्ये होते बघा, क्विक होते तो. सेव्ह केलेली वाटतं पाहिजे. ओके, तो एकदम क्विक मध्ये होते. तर आपल्याला तिथं काय द्यावं लागेल, ट्रान्झिशन तो आपल्याला H5 लाच द्यायचा आहे. ओके, ऑल 0.5 सेकंद आणि काय देऊ, कॉमन वाली देऊन टाकू आपण. खूप जास्त टायमिंग झाला का हो तो. 3 ठीक आहे. आणि सिमिलर वे तुम्ही ज्यावेळेस फॉन्ट ऑसमचे आयकॉन यूज करताल त्यावेळेस तो प्लेन असणार आहे कलर. ओके, ग्रे कलर मध्ये असेल तो आयकॉन. येते लक्षात इथं. हॅलो. हो सर. तर त्याला तुम्हाला ओव्हर ज्यावेळेस कार्डवरती ओव्हर करेल त्यावेळेस त्याचा कलर तुम्हाला असा जो काही पिंक कलर आहे तो जे काही कोड आहे कोड अप्लाय करायचा तुम्हाला ओव्हर वरती. ओके, हे करा, मुद्दामच करून देत नाही मी ते. मला काही वेळ लागणार नाही. इथे एक जाऊन डमी आयकॉन केला फॉन्ट ऑसमची, तरी इथे दाखवून देतो एकदा काही करायचं ते तुम्हाला. ठीक आहे, इथं येऊन फ्री घ्यायचा, जो फ्रीवर आहे तो. जो काही आहे तो आपण हाच घेऊ आणि इथनं कोड कॉपी केला. ओके, कॉपी झाला आणि तुम्हाला तो कोड इथं आणून तो आयकॉन ते पेस्ट करायचा. सेव्ह करतो आणि मला इमेजेसच्या ऐवजी इथं मला काय टाकावं लागेल, एक चेक करू आपण कसा आहे तो. लिंकच नाही आपल्याकडे. ओके, लिंक नाही गेली. माझ्याकडे ते आहे ऑलरेडी बुकमार्क करून ठेवलेली. सगळ्या लिंक वगैरे आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या बुकमार्क करून ठेवायच्या, जेणेकरून आपण मशीन टेस्ट देताना आपण लगेच आपल्या बुकमार्क मधून काढून ते आपल्या कोड मध्ये यूज करू, जेणेकरून आपला टाइम जाणार नाही तिथे. ओके, हा इथे एक प्रॉब्लेम झाला आपला. आपण इथे चेंज केला का 5 लेटेस्ट मध्ये घेतला आपण. आला. तर इथे इमेज दिल्यामुळे तो इमेजच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, ते आयकॉन
आय टाकावं लागेल आणि त्याची फॉन्ट साईज चेक करा. हाईट विड्थ किती आहे त्याची? 40 देतो मी सध्याला अप्रॉक्सिमेट. हाईट विड्थ अशी मेजर करायची इथून. ओके, ठीक आहे. 60 आहे. ठीक आहे, इथं दिसते बघा. तर ते कलरच सर्व घेतील असं नाही. ओके, तरी आपण चेक करू. कार्ड्स वरती आपण ओव्हर केल्यानंतर हे बी सेपरेटच देतो तुम्हाला टाकून, कन्फ्युजन नको. ग्रुपिंग करून टाकून तिथं अजून पाहू. तर कार्ड वरती ओव्हर केला तर मला आयचा कलर कसा पाहिजे हो? इथं असा आहे. ठीक आहे. तो आता तर आपल्याला काय द्यावं लागेल इथे? आयला पण हीच प्रॉपर्टी लावावी लागेल. ओके, तर तुम्ही हे असं यूज करायचं. ओके, कंट्रोल झेड करतो. दाखवून दिले एकदा. इमेज राहू देतो. हा हे पण राहू देतो. ओके, ठीक आहे. इथं अजून एक गोष्ट यूज करू शकतो बघा आपण. ओव्हरवरती आपण फॉन्ट साईज इन्क्रीज केलाय. इथं स्केल पण करू शकतो का आपण? थोडस आपण थोडस ह्याला डिफरन्स करून बघू. स्केल आठवते? दुप्पट होतो. 2 टाकलं तर दुप्पट होतो बघा. Yes, sir. 3 टाइम होतो तो. एक्स वाय डायरेक्शन जे काही आपण आहे. आता आपण स्केल आता दोन्हीला दिलोय तर 1.5 करू आपण तिथे. ओव्हरवरती स्केल वाढवली आपण. ओके, थोडस वेगळं दिसतंय इथं स्केलमुळं. तो वर येतोय ना स्केलमुळं. तर हे एक थोडस ॲनिमेशन टाईप आपण बघितलं याच्यातच. हे दोन्ही करून बघा. काही राहिलं का व्हायच्यामध्ये अजून चेक करा थोडस. कार्ड्स मध्ये काही नाही. तर आता आपण थोडस एक अजून चेक करू. सर खालचं बॉटम देऊ एक आधी एक कार्ड तयार करून घेऊ आपण. ज्यावेळेस मी कार्ड वरती ओव्हर करेल तर जसं आपण न्यावबारला बॉटमला कसं बघितलं ते बॉर्डर ओव्हर केल्यानंतर बॉर्डर येत होती बघा. लेफ्ट टू राईट येत होती. बरोबर आहे? हॅलो, हो सर. आठवते का? हो आठवतं. न्यावबारला आपण ज्यावेळेस ओव्हर केलं त्यावेळेस बॉर्डर बॉटम दिली होती आपण. कशाचा उपयोग करून दिली होती तो? आफ्टरचा उपयोग करून दिली होती. आफ्टर बिफोर जे काही यूज केला होता त्याचा. तर तसंच इथे एक आपण इथे एक टॉपला देऊ. ओके, तर मला कशाला करावा लागेल तो? सर्व्हिस कार्डलाच करावा लागेल ना, सर्व्हिसेस कार्ड. ठीक आहे, कॉपी करतो हा क्लास. मला आफ्टर किंवा बिफोर कोणता यूज करू शकतो तुम्ही. कंटेंट एम्प्टी ठेवला. नेक्स्ट काय? विड्थ 100% देऊ सध्याला. ओके, नेक्स्ट टॉप 0. हाईट काय तर देऊ लागेल ना. टॉप तर देऊ आपण.
हाईट आपण त्याला देऊ 3 पिक्सल. ठीक आहे. आता नेक्स्ट लेफ्ट 0 टॉप. डायरेक्ट द्यायची. हॅलो, डायरेक्ट द्यायचं लेफ्ट 0 राईट टॉप 0. काय आहे का त्याला अजून? हे हेल्पर कशाचे हेल्पर प्रॉपर्टी आहेत ते? पोझिशन सर्व्हिस का अगोदर रिलेटिव्ह सर्व्हिस. इथे मी पोझिशन देणार आधी. जो काही आपण इथं आफ्टर बिफोर यूज केला तिथं ॲब्सोल्यूट द्यायची. त्याच्या मेन ह्याला पॅरेंटच पकडा त्याला. पोझिशन त्याला रिलेटिव्ह. तर आता आपल्याला इथे काय करावं लागेल? लेफ्ट 0. तर त्याच्या ऐवजी आपण आधी बॅकग्राऊंड कलर देऊ थोडस. जो काही यूज करतो चेक करू. इथं आली बघा तो. येस. तर मी काय करतो? टॉप 0 म्हणतो. ठीक आहे, आली. तर नेक्स्ट आहे ते लेफ्ट हेल्पर प्रॉपर्टी. ठीक आहे, इथं तर आली बघा. आता हेच काय करायचं आपल्याला? वरती दाखवाय. टाकलं. तर मला काय म्हणायचं आता इथे? ज्यावेळेस मी ओव्हर करेल त्यावेळेस मला आफ्टरची विड्थ किती दाखवायची? 100% दाखवावं लागेल. पण मला काय करावं लागेल आता? हा, विड्थ 100%. ओके, आणि इथे मला काय ठेवावं लागेल? 0. ट्रान्झिशन कशाला देऊ? वरती आफ्टर. ठीक आहे, येस. एक कार्ड बनवलं आपण. आता काही मेहनत करायची आहे का आपल्याला? सरळ कॉपी पेस्ट करायचं आणि इमेज आणि कंटेंट चेंज करायचं. येस सर. किती? 4 आहेत. ओके, तर मला हे कॉल 3 ओके. तर आपण तर इथे काय तर आपलं विड्थ मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चुकलंय. विड्थ बसली नाही त्याची आपली. ओके, कारण आपण पॅडिंग पण दिलेली आहे तिथनं. ओके, येस. तर आता आपण ते चेक करू की आपल्याला किती द्यावं लागेल ते काय नाही. तर आता ह्याच्यामध्ये चेक करू शकतो इथे. ठीक आहे, तर
आपण सर काही दिले का हो? ते पण चेक करू. तर टाकू आपण त्याला, चेक करू. मॅक्स विड्थ टाकू आपण त्याला. तर हे करता येणार तसं आपल्याला इथे मॅक्स विड्थ ह्याच्यासाठी चाललाय ना तो. मेन कंपोनेंटला टाकावं लागेल. ठीक आहे, आपण याला थोडंसं कमी करून घेऊ. ठीक आहे, कारण आपण कॉल 3 दिलेले आहे. कॉल 3 ला आपण किती दिले होते इकडं पॅडिंग बाय डिफॉल्ट किती दिली आपण 15 दिली. कारण ते बुस्टअपच्या स्ट्रक्चर मध्ये पण तुम्हाला तसंच भेटणार आहे. ओके, येस. तर आता ह्याच्यामध्ये पण आपण एक गोष्ट असं करू शकतो. कंटिन्यू. तर ह्याच्याऐवजी आपण एक मिनिट, ठीक आहे. पण इथं कोणीच मला काही लक्ष दिलं असं वाटत नाही बघा. मी सरळ शिकवायला चालू केलं पण लक्ष दिलं नाही, काही नाही. इथं काय चुकी केली हो आपण, एकदम सांगू शकेल कोणी? आपण डायरेक्ट स्ट्रक्चर बनवलं, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण मिस केली हेल्पर मध्ये. कोण सांगू शकेल? कंटेनर नाही नाही, मी मुद्दामच डायरेक्ट तसं वेट टाकून मी चेक केलं, बघतोय मी. सर कॉल 3 टाकले ना तुम्ही, डॅश टाकले त्याच्यामध्ये कॉल 3 क्लासमध्ये. हा, डॅश सर? डॅश टाकले, डॅश टाकायची गरज नाही. डॅशचा काहीच प्रॉब्लेम नाही ना. डॅश टाका, काही टाका. आपण ते डिफाईन केलं का कॉल 3 ला हेल्पर मध्ये जाऊन? ते कधी सांगा. ओके, हे केलं नाही आपण, त्यामुळे आपल्याला काय झालं होतं तिथं प्रॉब्लेम आला. तरी आपण बीट कमी करावं लागेल. बघू इथं केलंय का आपण? नाही सर. मग हे कधी करावं? फक्त कोणी सांगितलं नाही, मी डायरेक्ट स्ट्रक्चर बनवलं तर कोणी सांगितलं नाही. ठीक आहे, तसं होतंय सुरुवातीला, पण लक्ष देत जा. तर आता इथे कॅल्क्युलेशन सांगा मला फास्ट. कॅल्सी इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. 25%. डायरेक्ट द्यायची गरज आहे, तर काही कुणाला गरजच नाही ना. आला का? नेक्स्ट काय करायचं मला? मार्जिन बॉटम. नाही, आपल्याला हा डायरेक्ट रो काय करावा लागेल? कॉपी करून कॉपी. आता इथं मला काय करावं लागेल? थोडा आयडिया लावू शकेल कोणी? मार्जिन कुठे देऊ? मेन कार्ड. रोला सर, फर्स्ट रोला मार्जिन बॉटम. मी इथं रो टाकली का? मी कधी कुठे इथे
CSS मध्ये नाही. इथं टाकले का रो, इथं रो टाकलेत, इथं देऊ का डायरेक्ट? तसं तर जमणार नाही. इथं नाही. तर हेल्प हा राईट, आपण इथं हेल्पर बनवलेले आहेत. तर मी करा बरं किती आहे मेजर मार्जिन बॉटम. अशा टाइमला आपल्याला हेल्पर क्लासेस खूप महत्वाचे आहेत. हा 30 पिक्सल. तर इथे मला कोणत्या रोला द्यावा लागलो? फर्स्ट रोलाच. टॉपच्या row. दुसरा कोणता गरजच नाही ना मला. सर टॉप मार्जिन बॉटम घ्यावं लागेल. खालच्या row ला. टॉप घेतले ठीक आहे. बॉटम पाहिजे ना आपल्याला इथे. ठीक आहे बी. इथे आले कार्ड सर्व आपले. तर मी 1 2 3 घेतो. इथे काय प्रॉब्लेम होते ते एक सांगून देतो तुम्हाला. थोडस स्ट्रक्चर आपलं डिस्टर्ब होईल आता इथे, कारण प्रत्येक किती इमेजची साईज सेम असू शकते असं नाही. ही एक घेतो मी, त्याला एक प्रॉपर विड्थ द्यावं लागते आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट एक बघू अजून एखादी कोणती सापडली तरी ते. चेक केले का हो इथं डेस्कटॉप इथे? नेक्स्ट काय करायला लागेल मला? सेव्ह फॉर वेब. ओके. ओके. तर आपल्याला इथे सर्व एक सेकंड कोणती होती? ओके. थर्ड डेस्कटॉप. ब्राउझरचं करणार. ठीक आहे. आता इथं बघा थोडस. तो हा थर्ड मधला थर्ड कार्ड, सेकंड कार्ड आहे बघा, त्याचा टेक्स्ट थोडं डिस्टर्ब झाला बघा. दिसते? हो. हे कशामुळे झालं? इमेजच्या साईज इमेज. तर आपण त्याला हाईट विड्थ देऊन टाकू प्रॉपर एक. विड्थ किती होती? 60 होती ना, आपण चेक केलं 60 पिक्सल. ज्यावेळेस आयकॉन यूज करताल त्यावेळेस काय आता व्यवस्थित दिसतात बघा ते. त्याला हाईट विड्थ दिल्यानं पण ते व्यवस्थित आले. ज्यावेळेस फॉन्ट ऑसम असेल त्यावेळेस फॉन्ट साईज अप्लाय करून द्या. ओके. नेक्स्ट काय आता त्याच्यात काय आहे का अजून बघा बरं, चेक करा थोडस बारकाईने लक्ष द्यावर. थोडं चेक करा व्यवस्थित. PSD काय राहिले का चेक करा. इथला आतला टेक्स्ट चेंज करायचा आहे, तो करा तुम्ही, मी काही करणार नाही तिथला. ठीक आहे. काय नाही तर
बॉक्स शॅडो तर नाही आहे, डायरेक्ट इमेज आपला बॉर्डरने आलेला आहे तो. त्यामुळे गरज नाही त्या बॉक्स शॅडोची. ठीक आहे, अजून एक आपण थोडासा हा इथे हेडिंग बनवून तर घेऊ एक. कोणता तोपर्यंत एक इथे इमेज फाइंड करून ठेवा बरं. इथे कोणत्या ठिकाणी आहे बघा बरं इथे इमेज. कोणाला सापडेल का बघा बरं. ही व्हिडिओ वाली इमेज. हॅलो, हो येस सर. चेक करा फास्ट. तर मी स्ट्रक्चर बनवून ठेवतो. आणि पीएचडी आपल्याकडे थोडस व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये राहिली नाही, जे आली नाही व्यवस्थित. सर त्याची बॅकग्राऊंड इमेज आहे ते. कशामध्ये येतो? लेअर मध्ये 61 मध्ये इमेज आहे सर. इमेज 1 आहे. हे हा काय स्क्रोल बार कुठपर्यंत यायला पाहिजे? इथं टॉपला आहे, मिडलला आहे, बॉटमला आहे, कुठे आहे? हॅलो, हा सर त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला एक सर लेअर 61 म्हणून आहे त्याच्यामध्ये आहे प्ले मध्ये सर. ओके, ही गरज नाही आपल्याला. हे वरची डायरेक्ट ही वाली पाहिजे. ज्यावेळेस आपण ही काढू, ही इमेज पाहिजे आपल्याला. ओके, ही एक पाहिजे. तिथं करून येऊ दे, स्ट्रक्चर रेडी करू. सेक्शन, त्याला क्लास देऊ आपण. व्हिडिओ सेक्शन. ठीक आहे, चालेल असंच. त्यानंतर आपला काय हो? कंटेनर. नेक्स्ट काय? रो. हो, नेक्स्ट काय होते? डायरेक्ट कॉल टू 12 मध्ये टाकून देऊ. ओके, आणि ते हेडिंग आहेत आपल्याकडे इथे. हो. त्याला H2 आणि H3 मध्ये करू आपण, किंवा H1 H2. H1 सर्वर आपण H5 घेतला ना, खाली H3 H5 कुठे घेतलाय? ते वरच्या सेक्शन मध्ये घेतला. सेक्शन वाईज असतो तो. सेक्शन मध्ये आहे तो, पूर्ण सेक्शन मध्ये तुम्ही त्याचं सिक्वेन्स न यूज करायचा त्याला. ओके, मागे एक कोणतं क्वेश्चन विचारला होता, हाच क्वेश्चन. तर ते सेक्शन वाईज आहे. सिमेंटिक टॅग. ओके, सेक्शन मध्ये तुम्ही H1 H2 H3 H4 H5 H6 असं यूज करू शकता. कॉपी का होत नाही? नेक्स्ट काय? वॉच आउट ट्युटोरियल. सेक्शनला पॅडिंग. मेजर केली का? इथे कॉल 12 करायची गरज आहे का? ऑलरेडी झाले. इथं आपण सुरुवातीला बनवणार होता.
केलं का कोणी मेजर? सर्वच ढिल्लं पडले. 110. टॉप बॉटम Top 110. Bottom 80 सर. बॉटम सर ते वरती आपण घेतलं होतं ते समजत नाही. हॅलो, काय कुणाला काय समजलं नाही? हॅलो, अरे बोला. ड्यू वरती काय कोण विचारलं होतं? हॅलो, बाकीच्याला कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही सर. तर काय कळालं नाही. तर इथं कुठे ड्यू घेतलं? कंटेनर आहे, रो आहे, वॉल ट्वेलला डायरेक्ट एच. आणि हा, आणि हे का करावं लागेल आपल्याला? हे कशात रॅप करावं लागतील एका याच्यामध्ये, एका ड्यू मध्ये. एक क्लास घेऊन त्याला रॅप करून टाकू आपण. मेक अमेझिंग वेबसाईट आहे, तर वेबसाईट नावाचाच एक क्लास बनवायचेच. तिथंच आपला टेक्स्ट भेटला एक. ओके, तर हे दोन्ही रॅप करून टाकले त्याच्यात. ओके, आता काय एक प्रॉपर्टी राहिली हो पेपर मध्ये आपल्याकडे? अलाइन सेंटर. ठीक आहे, आता सांगा मला एक एक वेबसाईट मध्ये H1 आणि H3. सांगा बरं फास्ट. Font size 31 pixel. फॉन्ट साइज 31 पिक्सल. फॉन्ट वेट बोल्ड. Bold आहे. Margin 31 bottom 30. फॉन्ट वेट बोल्ड. Margin Margin 20 bottom 30 का 13? 30 सर. 25. ठीक आहे, अजून H3 चं बघा बरं. कलर राहिला ना सर याचा. कलर कलर पण आहे का? कलर सांगा. 393636. 3936. 3636. ओके, सिमिलर वे काय करायला लागलो? H2 H3 आहे ना? H3 घेतला होता आपण. फॉन्ट साइज किती आहे? 28 pixel. फॉन्ट साइज 28 पिक्सल. ओके, नेक्स्ट. Bold आहे. Weight bold. फॉन्ट वेट. त्याच्यामध्ये आपण अजून एक शॉर्टकट बघू, इथे सर्व एक ग्रुपिंगचं बघू याच्यात. नेक्स्ट. Margin Margin 64 bottom आहे. 65. 65. 65 पिक्सल. ओके, अजून Color Same आहे. same आहे सर. Same. ठीक आहे. आता इथे काय झालं? दोन कलर झाले सेम, फॉन्ट वेट पण डबल झाला. ओके, म्हणजे 4 लाईन आहेत. तर आपण त्याला इथे काय करू? एक ग्रुपिंग करू. कॉमा H3
आणि इथं कलर कॉमन आहे, फॉन्ट वेट पण कॉमन आहे. ओके, तर मी इथलं पण काढून टाकतो, फॉन्ट वेट कलर. ठीक आहे, इथं कॉमन दिली, जे काही सेपरेट लागणार होत्या त्या असं ठेवून दिले. ओके, हे आलं का लक्षात ग्रुपिंगचं? हो. आणि हे थोडस बोल्ड वगैरे दिसते इथं, आणि आपल्याकडे इथे काय थोडस, तर ते फॉन्ट फॅमिलीमुळे होऊन जाईल. ठीक आहे, क्लिअर होईल ते त्यावेळेस. ठीक आहे, बोल्ड टाकू आपण त्याला, सर 4D. पूर्णच बोल्ड टाकू, 900 बोल्डच डायरेक्ट. 500 पासून बोल्डनेस चालू होते त्याचा. किती बोल्ड पाहिजे आपल्याला ते चेक करतो आपण, 500, 600, 700, 800, 900 किंवा डायरेक्ट बोल्डच जे काही आहे ते. नेक्स्ट आता आपण ह्याच्यामध्ये इमेजेस ऍड करून घेऊ. फक्तच केलं इथं नाही तर. Yes, yes. ही इमेज आपण घेऊ. ठीक आहे, आली इमेज. हे कशामुळे आली हो इमेज अशी? ट्रिम केलं. नाही, मी इथं काय केलं, हा लेअर हाईड केला होता. जर लेअर हाईड केला नसता तर हे दोन्ही इमेज आले असते. ओके, याला लक्षात ठेवायचं. त्याच्यावरची ते ओपॅसिटीची ब्लॅक कलर दिला होता, त्याला ओपॅसिटीतून ब्लॅक कलर दिला होता, तो मी लेअरच इथं काय केला, हाईड केला होता. ओके सर. ही कोणती घ्यावं लागेल मला? जेपॅक. तर सेव्ह. UVG डॉट. ठीक आहे, हा एक प्लेचा एक ऍड करू. ही कोणती घ्यावं लागेल मला? कारण ती इमेज वरती येणार आहे. ओके, ट्रान्सपरंट पाहिजे आपल्याला ती. ओके, कोणता आहे तो? प्ले आहे ना, प्लेविटियन करू आपण. बटन आहे प्लेविटियन डॉट PNG. ओके, सेव्ह. ठीक आहे, दोन्ही आले आपल्याकडे. एक दोन 3 मिनिटात झालं तर चेक करू, नाहीतर आपण उद्याच करू कंटिन्यू. तर आपल्याला इथे एक रो तयार करावा लागेल लगेच. ओके, रो. आणि काय अशामध्ये घेत होते, कॉल 12 मध्येच. ओके, तर एक आता मला ते 2 इमेज काय करायचे तो स्लाइड. एका ड्यू मध्ये रॅप करावं लागतील मला. तर मी काय करते, ते एक क्लास देतो.
प्ले. ओके व्हिडिओ प्ले. तर त्यामध्ये मला एक इमेज घ्यायची आहे. आपली कोणती मेन इमेज आहे होती एक बीजी केला बघा आपण व्हिडिओ बीजी नावाने. सेल्फ क्लोजिंग टॅग घेतला सेट मध्ये ठीक आहे. बॅकग्राऊंड इमेज आहे IMG. ठीक आहे. आणि आपण याला जाऊन चेक करू तिकडे कसं येणार आहे तो. ओके इथं आलाय पूर्ण इमेज आली आपली इथे. तिची हाईट विड्थ आपण नंतर चेक करू किती द्यायचंय काही नाही. तर आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये दुसरी एक इमेज आहे ही वाली ते बघू आपण. ओके स्टॉप करायचं का सांगा आताच जर बोर होत असेल तर कोणाला. हॅलो ठीक आहे आपण स्टॉपच करू. कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यात. नाही sir.